नमस्कार, वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ। आज आपला जो व्हिडिओ होणार आहे तो होणार आहे स्किन केअर बद्दल। आणि स्किन केअर बद्दल आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं नाईट स्किन केअर रुटीन आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि मी माझं नाईट स्किन केअर करत होते, मग मला वाटलं की मी तुमच्यासोबतही शेअर करायला पाहिजे आणि मी व्हिडिओ चालू केलेला आहे। आणि मी आता मेकअप वगैरे माझा पूर्ण रिमूव्ह केलेला आहे। आणि आता मी माझ्या चेहऱ्याची झोपते वेळेस मी माझ्या चेहऱ्याची काळजी कशी घेते हे मी तुमच्यासोबत आता शेअर करणार आहे। तर आपण चला व्हिडिओ सुरू करूयात। प्रत्येक वेळेस आपल्याकडे वेळ नसतो पार्लरमध्ये जाऊन फेशियल करण्यासाठी, तेव्हा आपल्याला इमर्जन्सीला घरी करावं लागतं। मी जास्त तरी प्रिफर घरीच करते, कारण की मला घरी करायला आवडतं। सो आपण सुरू करूयात। सर्वात अगोदर आपण आपले केस बांधून घेणार आहोत, कारण प्रोडक्ट लावते वेळेस केस चेहऱ्यासमोर आले नाही पाहिजेत। तर मी फेस वॉश करून आलेली आहे आणि चेहरा तुम्ही बघू शकता, फेस वॉश केल्यानंतर एक वेगळाच ग्लो येतो चेहऱ्यावरती। सो मी फेस वॉश करून आलेली आहे आणि ही माझी रिअल स्किन आहे। सो स्टेप होती फेस वॉश करून आलेली आहे। आता नेक्स्ट स्टेप 2 आहे स्क्रबिंग। तर आता आपण स्क्रबिंग करूयात। दिसत नाही, डॉक्टर रेशनचा स्क्रब वापरत आहे, D10 फेस अँड बॉडी असं लिहिलेलं आहे। तर मी ते स्क्रब आता चेहरा व्यवस्थित स्क्रब करून घेते। सो इथे मी डॉक्टर रेशेनचं स्क्रब वापरत आहे आणि व्यवस्थित प्रकारे मसाज करत आहे। मी थोडासा व्हिडिओ इथे फास्ट केलेला आहे जल्दी तुम्हाला दाखवण्यासाठी, नाहीतर मग अर्धा तासाचा व्हिडिओ झाला असता। सो इथे मी व्यवस्थित स्क्रब करून घेते। प्रकारे स्क्रब करून झालेला आहे आणि आता मी एक 5 मिनिट ते 10 मिनिट थांबणार आहे व्यवस्थित सुकेपर्यंत। आणि मग नंतर मी चेहरा धुवून येईल। सो आपण एक 5 ते 10 मिनिट थांबूया। तर इथे मी चेहरा व्यवस्थित धुवून आलेली आहे, 10 मिनिटं झालेले होते आणि व्यवस्थित पुसून घेते। नाईट स्किन केअरमध्ये थर्ड स्टेप आहे, मी लावणार आहे मास्क जो आहे नीम पॅक। आणि तुम्ही बघू शकता फक्त स्क्रबिंग केली आहे तर चेहऱ्यावरती किती ग्लो आला आहे। तर याचा आहे नीम पॅक आहे। तर इथे नीम पॅक पण मी व्यवस्थित प्रकारे लावून घेते, चेहऱ्याला मसाज करत व्यवस्थित लावून घेते पूर्ण चेहऱ्यावरती। आणि थोडंसं जळजळ होते लावते वेळेस, चेहऱ्यावरती असं थोडंसं दुखल्यासारखं होतं, पण ते 2 मिनिट असतं, त्यानंतर व्यवस्थित नॉर्मल होतं, थंड वाटतं नंतर। आता आपल्याला परत 5 ते 10 मिनिट थांबायचं आहे। तर इथे माझे 5 ते 10 मिनटं मी थांबलेली आणि चेहरा धुवून आलेली आहे। यानंतरची नेक्स्ट स्टेप आहे मुलतानी मिट्टी वापरणार आहे मी। त्यासाठी मी एक वाटी घेतलेली आहे, त्यामध्ये आहे गुलाब जेल आणि इथे मी मुलतानी मिट्टी वापरत आहे, हायफायची आहे। मुलतानी मिट्टी आणि रोज वॉटर घेतलेला आहे, याला आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मुलतानी मिट्टी स्किनसाठी खूप चांगली असते। मी काही स्किन केअरमध्ये करो या ना करो मुलतानी मिट्टी यूज करते म्हणजे करते, कारण माझी ऑइली स्किन आहे आणि माझ्यासाठी मुलतानी मिट्टी एकदम बेस्ट आहे। आता हे व्यवस्थित प्रकारे चेहऱ्यावरती आपण लावून घेऊया। खाली सांडलं हे असं लावून घ्यायचं आहे। सो मुलतानी मिट्टी लावल्यानंतर मी हे वाळेपर्यंत सुकेपर्यंत मी थांबलेली आणि आता व्यवस्थित प्रकारे सुकलेला आहे आणि मी आता चेहरा धुवून आलेली आहे। आता आपली लास्ट स्टेप आहे, तर इथे मी बोरोलिन वापरत आहे। बोरोलिन मी ओठांना लिप बाम म्हणून वापरत आहे आणि मी आज बोरोलिन चेहऱ्यासाठीही वापरणार आहे। बोरोलिन दोन्हीसाठी पण छान आहे। सो मी एकदम थोडंसं घेत आहे बोरोलिन आणि पूर्ण चेहऱ्यावरती व्यवस्थित मसाज करून घेणार आहे। तुम्ही बघू शकता मी किती थोडंसं क्वांटिटी घेतलेली आहे आणि एवढी इनफ आहे। आणि यामुळे थोडंसं ऑइली वाटतं चेहरा, पण इट्स ओके, आपल्याला झोपायचं तर आहे त्यामुळे काही अडचण नाही। सो मी व्यवस्थित प्रकारे तेवढंच लावते आहे। आणि आता तुम्ही माझी स्किन बघा, चेहऱ्यावरचा ग्लो बघा, किती पिंक रेड माझी स्किन झालेली आहे। थोडीशी सेन्सिटिव्ह आहे माझी स्किन, थोडीशी नाही जास्त सेन्सिटिव्ह आहे। आणि माझं आता डन झालेलं आहे नाईट स्किन केअर रुटीन। सो यानंतर लास्ट स्टेप आहे
झोपते वेळेस थोडीशी डोक्याची मसाज, केसांची मसाज केली पाहिजे. आता तुम्हाला इथे वाटत असेल की हे खोबऱ्याचं तेल आहे, पण हा तुमचा खूप मोठा गैरसमज आहे. हे खोबऱ्याचं तेल नाही आहे, यामध्ये दुसरंच तेल आहे. सो हे दुसरंच तेल काय आहे, एक जडीबुटी आहे. त्याच्यात कितीतरी प्रकारच्या जडीबुटी आहेत आणि त्याला असं मिक्स वगैरे करायचं असतं. तेल गरम करून त्याच्यामध्ये सगळ्या जडीबुटी आणि त्यापासून ते तेल बनतं. मी केव्हा तरी तुमच्यासोबत ते रेमेडी शेअर करेल. सो मी ते खोबऱ्याच्या बॉटलमध्ये ते मी ठेवलं आहे सेव्ह करून, पण ते खोबऱ्याचं तेल नाही आहे. सो मी ते व्यवस्थित थोडंसं ऑइल घेतलेलं आहे आणि एकदम व्यवस्थित प्रकारे 5 ते 10 मिनिटं केसांची मसाज करते. यामुळे ना झोप एवढी शांत आणि मस्त लागते ना, एकदम डोक्यातले जे विचार आहेत ना ते पूर्ण असे गायब होतात आणि खूप थंड झोप लागते. सो हे मला पार्ट खूप आवडतो माझ्या स्किन केअरमधला आणि हे मी दररोज करत नाही, आठवड्यातून 1-2 वेळेस करत असते. दररोज नाही करणं होत शक्य, कोणालाही नाही होत. तर लास्ट मी व्यवस्थित मसाज केलेली आहे आणि मी इथे वेणी घालत आहे. एकदम हलकी हलकी वेणी घालत आहे, हलकी फुलकी. सो माझं पूर्ण नाईट स्किन केअर रुटीन इथे डन होतं अशा प्रकारे आणि तुम्ही बघू शकता व्यवस्थित प्रकारे मी सगळ्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. तुम्हाला काही क्वेश्चन वगैरे असतील तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा, मी तुम्हाला नक्की सांगेन. कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आता मी खूप थकलेली आहे. रात्रीचे 1 सेकंड मी तुम्हाला टाईम दाखवते. 11:15 वाजलेले आहेत, 11:17 झालेले आहेत. सो आता मी खूप थकलेली आहे आणि आता मी मस्तपैकी झोपी जाणार आहे. सो थँक्यू सो मच. व्हिडिओ आवडला असेल तर झोपीमुळे सुधरत नाही आहे मी काय बोलते. सो चलो ठीक आहे, बाय बाय. आता मी पटमन झोपते, काही बरगळत आहे. तुमचे आभारी मानता येत नाही आहेत मला या टायमाला. सो थँक्यू सो मच. चॅनेलला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि चलो गुड नाईट, बाय बाय.